हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे फक्त 10 मिनिटामध्ये बटाटा पकोडा, अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये अगदी कुरकुरीत. तर मग चला मग एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे आपण काय काय साहित्य घेतलं जेणेकरून आपले बटाटे पकोडे एकदम कुरकुरीत होईल. तर चला मग अगोदर साहित्य बघूया. तर त्यासाठी घ्यायचं बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा, लसण आणि जिऱ्याची पेस्ट करून घ्यायची, नंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट केलेल्या, नंतर इकडं कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, 1.5 वाटी तर आपण बेसन पीठ घेणार आणि 2 बटाटे त्याचे साल काढून घ्यायचे आणि चिप्स या आकारामध्ये त्याला कट करून घ्यायचे. चला आपण आता एकदा बॅटर तयार करून घेऊ. अगोदर सर्वात अगोदर कांदा घालायचा, नंतर हिरवी मिरची, नंतर जिरं आणि लसणाची पेस्ट घालायची, नंतर 1.5 वाटी इथं बेसन पीठ घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित आपला जो बटाटा पकोडा आहे ना त्याला व्यवस्थित लागले गेलं पाहिजेत ते. त्यासाठी थोडं बेसन पीठ इथं शिल्लक घ्यायचं, नंतर ओवा, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हे बॅटर अगोदर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार. इथं आपण खाण्याचा सोडा वगैरे असं काहीच वापरलं नाही. आणि असं हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बॅटर तयार करून घ्यायचं. असं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा, म्हणजे छान व्यवस्थित ते मळल्या जाईल. आणि असं आपण इथं हे बॅटर तयार करून घेतलं. अगदी घट्ट नको, अगदी पातळ पण नको. असं पूर्ण एकजीव हे बॅटर इथं तयार करून घ्यायचं. चला आता हे व्यवस्थित पूर्णपणे बॅटर तयार झालं होतं. आणि ह्या बॅटरवर एक 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. अगोदर मी त्यामध्ये बटाट्याचे काप घातले होते. पूर्ण इथं मी धुतलेले काप बेसन पिठामध्ये घातले. जे बॅटर आपण तयार केले होते ते अगोदर मिक्स करून घेतले. हे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि चला एक 5 मिनटासाठी आता झाकण ठेवून देणार आपण. म्हणजे छान ते बॅटर तयार होईल व्यवस्थित. मग आणि 5 मिनटानंतर आपलं हे बॅटर तयार होतं. कढईमध्ये जाण्यासाठी अगोदरच मी तेल तापवून ठेवलं होतं. अगोदर आपण इथं तेल चेक करून घेतलं आणि तेल हे व्यवस्थित गरम झालं होतं. चला मग आता बटाटे पकोडे आपण त्यामध्ये तळून घेणार. तेलामध्ये पूर्ण बटाट्याचे काप घातले आणि गॅस हा मिडियमच ठेवा. आणि मिडियम गॅसवरच याला व्यवस्थित फ्राय करून घ्या. म्हणजे आतमधला जो बटाटा आहे ना तो व्यवस्थित फ्राय होईल. त्यासाठी थोडं गॅस मिडियमच ठेवायचा. आणि असे हे कुरकुरीत बटाटे पकोडे इथं तयार झाले होते. पहिली बॅच. चला मग आता दुसरी पण बॅच इथं करून घेऊया आपण.
व्यवस्थित बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायचे बटाट्याचे काप, नंतरच तेलात सोडायचे आणि मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे। आणि बघा दुसरी पण बॅच आपली व्यवस्थित इथं तयार झाली होती। म्हणजे अगदी हे पकोडे आपण चपातीसोबत पण खाऊ शकतो किंवा तुम्ही चहासोबत पण त्याला एन्जॉय करू शकतात। आणि असा हलका सोनेरी कलर येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे इथं। आणि चला दुसरी पण बॅच आपली तयार झाली होती। तर असे झटपट आणि कमी वेळेमध्ये हे बटाटे पकोडे इथं तयार होतात। नंतर मी सर्वच असे बटाटे पकोडे इथं फ्राय करून घेतले होते आणि इथे मी तुम्हाला एक फोडून पण दाखवला आणि खायला तर खरंच खूप छान लागत होते। नक्की ट्राय करा एकदा। आणि त्यासोबतच मी इथं गुलगुले पण केले होते आणि गुलगुलेचा व्हिडिओ तर अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, तो पण नक्की बघा। गव्हाच्या पिठापासून ती स्वीट डिश इथं तयार होते। याला आमच्याकडे गुलगुले म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। तर आज आमच्याकडचा बेत होता गुलगुले आणि बटाटे पकोडे। हे पण असं मीडियम गॅसवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। तर तयार आहे आपले बटाटे पकोडे आणि गुलगुले। आणि तुम्हाला हे बटाटे पकोडे कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। तर चला मग, थँक यू।